बाबासाहेब म्हणतात की जसे तुमचा एक संघ आहे भिक्खू संघ, तो धम्माचा प्रचार करतो, तसं चंद्रमणीजी माझे दोन संघ असतील, एक उपासक संघ आणि एक उपासिका संघ. तुमचा जो समावेश झालाय ना आता, तो उपासिका संघाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी करून दिलेला आहे. तिसरी गोष्ट बाबासाहेब म्हणाले, हा धम्म देताना आणि घेताना मला तिसरी काळजी ही घ्यायची की सगळ्यात महत्वाचं, माझा समाज 5000 वर्षापासून गुलाम आहे. 5000 वर्षापासून तो विषाचे घोट पितोय, 5000 वर्षापासून तो मार खातोय, 5000 वर्षापासून तो मेलेल्याचं खाऊन जगतोय, 5000 वर्षापासून तो गावातील लाकडं फोडतोय, 5000 वर्षापासून डुंगणाला बोराटीची काठी आणि थुंकी जेलीत फिरतोय, 5000 वर्षापासून त्याच्या सावलीचा विटाळ पाळला जातोय. बनतेजी, त्या खेडेगावात आता धम्म मी इथे घेतोय नागपुरात, पण उद्याला खेडेगावात किंवा इकडे सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर इकडच्या खेडेगावात जर तिथल्या एखाद्या माणसाला दीक्षा द्यायची असेल तर हा भिक्खू तिथं जाऊ शकत नाही. म्हणून आजपासून मी असा आदेश देतो की आता इथून पुढे दर एकाला दीक्षा द्या. झाला ना मार्ग मोकळा आपला? आहे का गरज आता? म्हणजे बाबासाहेबांनी हा धम्म देताना 3 काळजी घेतलेली महत्वाची. आपल्याला ह्या 3 काळज्या कळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे देण्यापूर्वी बाबासाहेबांनी सगळ्यात महत्वाचं काम केलं. बाबासाहेबांनी हे काम केलं की आतापर्यंत जे जे धर्म बाबासाहेबांनी अभ्यासले त्या प्रत्येक धर्माला त्यांचा एक ग्रंथ होता, प्रत्येक धर्माचा एक ग्रंथ होता. आता आपला ग्रंथ तसं पाहिलं तर कोणता आहे? नाही, म्हणजे बुद्धाचा धम्म ग्रंथ कोणता माहिती आहे तुम्हाला? त्रिपिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक आणि सुत्त पिटक.